तर चला मग मित्रांनो, आज आपल्याला नवीन सेशन सुरू करायचं आहे. नवीन सेशनमध्ये आपल्याला ट्रेड सायकल हा टॉपिक बघायचा आहे. ट्रेड सायकल म्हणजे आपल्याला यामध्ये व्यापार चक्र नावाचं जे टॉपिक आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. या व्यापार चक्रामध्ये आपल्याला तेजी आणि मंदी, इन्फ्लेक्शन आणि डिफ्लेक्शन या दोन महत्त्वपूर्ण संकल्पनांचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर चला वळूया आपल्या आजच्या या मुख्य सेशनकडे, ज्याचं नाव आहे ट्रेड सायकल, ज्यामध्ये आपल्याला इन्फ्लेक्शन आणि डिफ्लेक्शन या दोन बाबींचा अभ्यास करायचा आहे. इन्फ्लेक्शन याला तुम्ही तेजी तसंच स्फीती या नावाने सुद्धा संबोधू शकता. स्फीती किंवा तेजी याला आपण इन्फ्लेक्शन या नावाने संबोधित करतो. तर तेजीच्या विरुद्ध मंदी, डिफ्लेक्शन, आपण त्याला मंदी या नावाने इंडिकेट करत असतो. त्याला स्फीतीला तुम्ही अवस्थिती या नावाने सुद्धा इंडिकेट करू शकता. मंदी, डिफ्लेक्शन, अवस्थिती या नावाने त्याला इंडिकेट करू शकता. नेमकं स्फीती म्हणजे काय? स्फीती म्हणजे मार्केटची अशी अवस्था ज्या अवस्थेमध्ये वस्तूंच्या किमती सतत वाढतात. वस्तूंच्या व सेवांच्या किमती सतत वाढतात आणि किमती वाढत असताना त्या वस्तूंची मागणी सुद्धा वाढते. किंमत वाढ, मागणी सुद्धा वाढते. ही सर्वात महत्त्वपूर्ण आपण संकेत हे मार्केटमध्ये स्फीती येण्याचं आपण म्हणू शकतो. वस्तूंच्या किमती सतत वाढतात, मागणी सतत वाढत राहते. आणखी दुसऱ्या भाषेत म्हटलं तर पैशाचा पुरवठा हा वाढतो. म्हणजे देशामध्ये पैशाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्याला आपण तेजी आली असं म्हणतो. म्हणजे RBI जे भारतामध्ये पैशाचा पुरवठा करत असते, तो पैशाचा पुरवठा जर वाढला तर मार्केटमध्ये तेजी येते. या उलट जर मार्केटमध्ये पैसा कमी झाला तर मंदी येते. आणखी महत्वाची बाब, पैशाचे मूल्य कमी होते. पैशाचे मूल्य कमी होते म्हणजे 1 रुपया हा 50 पैशाला लोक विकत घेत नाहीत असा त्याचा अर्थ नाही. असा याचा अर्थ की लोक पैशाला महत्व न देता त्या वस्तूची किंमत वाढली तरी वस्तू व सेवांना जास्त महत्व देतात. अशी अवस्था म्हणजे स्फीती. आता परत इकडे बघून घेऊया, स्फीती म्हणजे काय? स्फीती म्हणजे तेजी. तेजी म्हणजे अशी अवस्था की वस्तूंच्या किमती ह्या वाढत असतात, वस्तूच्या किमती वाढत असतात तरी पण लोक त्या वस्तूची मागणी सतत वाढवतात. पैशाचं मूल्य कमी होते. लोक पैशाला महत्व दिल्यापेक्षा वस्तू व सेवांना जास्त महत्व देतात. लोकांची क्रयशक्ती वाढते. लोकांची क्रयशक्ती वाढते म्हणजे काय? मार्केटमध्ये पैसा वाढल्यामुळे लोकांच्या हाती पैसा जास्त येतो. लोकांच्या हाती पैसा जास्त आला की लोक पैसा आपली मागणी स्वतः निर्माण करतो. असा एक नियम सुद्धा आहे की पैसा आपले मार्ग स्वतः शकतो, मागणी निर्माण करतो. मग पैसा लोकांच्या हाती आल्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढते. क्रयशक्ती वाढल्यामुळे लोक जास्त वस्तू व सेवा खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. जास्त वस्तू व सेवा खरेदी केल्यामुळे मागणी वाढते. मागणी वाढल्यामुळे ऑटोमॅटिकली किंमत वाढते. आणि किंमत वाढ झाली आणि मागणी वाढली तर आपण म्हणू की मार्केटमध्ये, त्या देशामध्ये स्फीतीची अवस्था आलेली आहे असं म्हणता येईल. तर यामध्ये जे स्फीती असते त्याचे वेगवेगळे प्रकार आपण म्हणू शकतो. तर त्यामध्ये रांगणारी स्फीती, चालणारी वॉकिंग स्फीती ज्याला आपण म्हणतो, एक रांगणारी दुसरी चालणारी, या दोन स्फीती मुख्यतः. ही जी चालणारी स्फीती असते ही देशाच्या विकासासाठी अतिशय उपयुक्त असते. रांगणारी स्फीती, चालणारी स्फीती, धावणारी स्फीती, बेसुमार स्फीती,
धावणारी स्थिती आणि बेसुमार म्हणजे याला घोडदौड सुद्धा याला म्हणू शकता. लागणारी स्थिती कॉमनली जे आपल्याला जर वस्तूंच्या किमती 3% मध्ये वाढ असेल तर तुम्ही चालणारी स्थिती म्हणू शकता. 10% वाढ असेल तर त्याला आपण चालणारी स्थिती संबोधित करू. 10% ते 20% जात असेल तर धावणारी स्थिती असेल. आणि बेसुमार स्थिती 20%च्या वर घोडदौड स्थिती त्याला आपण बेसुमार स्थिती सुद्धा म्हणू शकतो. एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाकरता ही स्थिती पोषक असते. कोणती चालणारी वॉकिंग इन्फ्लेक्शन हे उपयुक्त असते. ठीक आहे. हे 3% पर्यंत 3% 10% पर्यंत हे 10% ते 20% पर्यंत हे आणि 20%च्या पुढे अशा प्रकारची आपल्याला स्थिती पाहायला मिळते. स्थिती म्हणजे काय? वस्तूंच्या किमती वाढतात, पैशाचं मूल्य कमी होते, लोक पैशाला महत्त्व दिल्यापेक्षा वस्तू सेवाला जास्त महत्त्व देतात. अशी अवस्था म्हणजे तेजीची अवस्था पाहायला मिळते. किंमत वाढली तर लोक त्या वस्तूची मागणी कमी न करता उलट मागणी जास्त करतात. अशी अवस्था म्हणजे इन्फ्लेशन तेजीची अवस्था असते. याच्या दुसरी बाजू जर आपण विचार केला तर त्याच्या ॲक्युरेट अपोजिट म्हणजे डिफ्लेक्शन अवस्थिती म्हणजे काय? तर वस्तूची किंमत कमी होते. वस्तूची किंमत कमी होते आणि परिणामस्वरूप मागणी सुद्धा कमी होते. किंमत कमी होते, मागणी सुद्धा कमी होते आणि पैशाचं मूल्य वाढते. पैशाचे मूल्य वाढते, लोक पैशाला जास्त महत्त्व देतात. अशी अवस्था म्हणजे अवस्थिती डिफ्लेक्शन मंदी. किंमत घट म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत कमी होते तरी पण लोक मागणी न करता त्या वस्तूची मागणी कमी होते. आणि इथं पैशाचा पुरवठा वाढतो, इथं पैशाचा पुरवठा घटतो. पैशाचा पुरवठा घटतो, पैशाचे मूल्य मात्र वाढते. अशी अवस्था म्हणजे डिफ्लेक्शन. बेस्ट एक्झाम्पल इंडियामध्ये जर आपल्याला पाहायचं असेल इन्फ्लेक्शन संबंधित डिफ्लेक्शन संबंधित तर जो आपला हंगामी कालखंड असतो तो हंगामी कालखंड आपण म्हणू शकतो जून ते सप्टेंबर किंवा आपण त्याला ऑक्टोबर घेऊ. जून ते ऑक्टोबर हा कालखंड जो असतो तो आपला देश हा शेतीप्रधान देश असल्यामुळे आपल्या देशामध्ये आपण या कालावधीमध्ये डिफ्लेक्शन पाहतो. शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असतो आणि तो शेतकरी वर्ग पैशाला जास्त महत्त्व देतो. किंमत घट झाली तरी तो मार्केटमधून जास्त वस्तू विकत घेत नाही. म्हणून बघायचं असेल तर सर्वात जास्त जे सेल लागतात ते मान्सून सेल लागतात. सेल हे मान्सूनचे असतात इंडियामध्ये. मोस्ट ऑफ सेल पहा जेवढे काही डिस्काउंट लागतात ते मान्सून लागतात. परंतु ऑक्टोबरच्या नंतर दिवाळीचा पिरियड ज्यावेळेस असतो तर डिसेंबर जानेवारीपर्यंत हे शेतकऱ्यांचं पीक आपल्या हाती आलेलं असते आणि पीक विकून त्यांच्या हाती पैसा आलेला असतो. म्हणजे मार्केटमध्ये पैशाचा पुरवठा हा वाढलेला असतो, शेतकऱ्यांच्या हाती क्रयशक्ती आलेली असते. मग तो वर्ग सांग विकत घ्यावं लागते. जर शेतकऱ्याचं पीक प्रॉपरली बरोबर आलं, हवामानाने धोका नाही दिला आणि सरकारने हमीभाव योग्यरित्या दिला, मार्केटमध्ये भाव भेटला तर त्या शेतकऱ्याच्या हाती बरोबर योग्यरित्या पैसा येतो आणि मग तो म्हणतो सांग काय विकत घ्यावं लागते, उद्याच आपण नवीन गाडी विकत घेऊ. कारण मार्केटमध्ये पैसा वाढलेला असतो, पैशाचं मूल्य कमी झालेलं असते, क्रय शक्ती वाढलेली असते, तेव्हा मार्केटमध्ये तेजी आलेली असते. आणि उलट या काळात जर त्या शेतकऱ्याच्या मुलाला शाळेची स्कूलची ऍडमिशन फी भरायची असेल तर तो शेतकरी आधाकाली करतो सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. कारण त्याला तो पैसा आपल्या शेतीमध्ये लावायचा असतो, त्यावेळेस त्याला पैशाचं मूल्य वाढलेलं असते आणि पैशाचा पुरवठा हा त्या व्यक्तीजवळ कमी झालेला असतो. अशा वेळेस मार्केटमध्ये आपल्याला मंदी पाहायला भेटते. हे बेस्ट एक्झाम्पल आपण तेजी आणि मंदीचं यामध्ये आपण म्हणू शकतो. तर आपण बघितलं तेजी म्हणजे काय, मंदी म्हणजे काय. तेजीची मुख्यतः रांगणारी स्थिती 3% पर्यंत, चालणारी स्थिती 10% पर्यंत ही देशाच्या विकासाला उपयुक्त असते. 20% पर्यंत धावणारी स्थिती आणि 20%च्या वर बेसुमार याला घोडदौड स्थिती या नावाने सुद्धा तुम्ही संबोधित करू शकता. तर एवढं बघितल्यानंतर आपण पुढे घेणार आहोत की नेमकं तेजी आणि मंदी काय येते. अशी कोणती कारणे आहेत की ज्या कारणांमुळे आपल्याला मार्केटमध्ये तेजी आणि मंदी बघायला मिळते. तर तेजी आणि मंदीच्या मुख्य कारणामध्ये एक तर मागणीच्या बाजूने असते
आणि दुसरं पुरवठ्याच्या बाजूने असते. एक मागणी बाजू आणि दुसरी पुरवठ्याची बाजू. म्हणजे जी तेजी निर्माण होते त्याची जर आपण कारणे बघितली तर मागणीच्या बाजूने आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये इन्फ्लेशन येत असते. त्याला तुम्ही डिमांड पुल सुद्धा संबोधित करू शकता. मधामध्ये तुम्हाला असा गाड्यांचा वगैरे आवाज येतो, नाईलाज आहे, आपल्याला हा व्हिडिओ तयार करायचा आहे. तयार करताना आपल्याला साऊंड इफेक्टचा मी प्रयत्न करतोय क्वालिटी दुरुस्त करण्याचा, परंतु मोबाईलच्या माध्यमातून रेकॉर्डिंग करत असल्यामुळे आणि आपला जो सेशन करायचा जो टायमिंग आहे तो ओपन करण्याचा असल्यामुळे आपल्याला गाड्यांचा आवाज मधामध्ये येत असतो. तर थोडंसं ॲडजस्ट तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. तर पुढे आपण वळूया. आपलं डिमांड पूल, मागणी बाजू, त्याची कारणे यालाच मागणीची बाजू डिमांड पूल सुद्धा आपण म्हणू शकतो. तर मागणीच्या बाजूने कशी काय त्याची निर्माण होते, त्याची निर्माणाचं कारण मागणीला कशी काय त्याची निर्माण होईल काही बोलते असतं. तर कशा प्रकारे मागणीच्या बाजूने चलनवाढ हे होत असते. चलनवाढ म्हणजेच इन्फ्लेक्शन, बरोबर. चलनवाढ म्हणजेच इन्फ्लेक्शन कशा प्रकारे निर्माण होते. एक लोकसंख्या, देशाची लोकसंख्या वाढली की ऑटोमॅटिकली मागणी वाढते. खायला लागते ना दिले, लोकसंख्या वाढली तर ते तसेच राहतात, चल लागते. मोबाईल पासून तर सर्व वस्तू लागतात. मग लोकसंख्या वाढली की मागणी वाढते, मागणी वाढली की किंमत वाढते, किंमत वाढली की तेजी आली. लोकसंख्या वाढ, मागणी वाढते, हे मागणीच्या बाजूचं एक कारण. काळा पैसा, ब्लॅक मनी. एखादा व्यक्ती ब्लॅक मार्गाने, चुकीच्या मार्गाने, भ्रष्टाचारामुळे पैसा कमवत असेल तर त्याची मागणी ऑटोमॅटिकली वाढते. त्याचा पगार समजून 20,000 रुपये महिना आहे आणि तो चुकीच्या मार्गाने 30,000 रुपये, ब्लॅक मनीच्या मार्गाने 30,000 रुपये महिना कमवतो. आता त्याने हा ब्लॅक मनी कमवला. वस्तूंच्या किमती वाढल्या, वस्तूंच्या किमती वाढल्या. सुरुवातीला एक वस्तू 10 रुपयाची होती, ती आता 15 रुपयाची झाली. या पगाराच्या हिशोबाने त्याची आल्यामुळे याला फरक पडायला पाहिजे होता, परंतु तो डुप्लिकेट मार्गाने पैसा कमावतो ना, ज्या पैशाचा हिशोब त्याने सरकार दिलेला नाही आहे, तो म्हणजे ब्लॅक मनी. अशा वेळेस तो 15 झाली ना, आपण 30 कमवलेलं एक्स्ट्रा हिनं विकत, अशा वेळेस मार्केटमध्ये तेजी व्हायला सुरुवात होते. कारण ब्लॅक मनी क्रिएट्स अवर ओन पॅरलल इकॉनॉमी इन द मार्केट. ब्लॅक मनी आपली स्वतःची पॅरलल इकॉनॉमी, समांतर अर्थव्यवस्था निर्माण करत असते. ते आपण पुढे बघू. तर यानंतर दुसरं म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प. तुटीचा अर्थसंकल्प, भारत दरवर्षी हा तुटीचा अर्थसंकल्प वाढत असतो. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय, तर उत्पन्न कमी आणि खर्च जास्त. तुटीचा अर्थसंकल्प काय करतात सरकार, की विकास करण्यासाठी, डेव्हलपमेंट खर्च करण्यासाठी, भारत विकासाकडे घेऊन जाण्यासाठी भारत वेळोवेळी खर्च करतो. तर यासाठी भारत काय करतो, उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो. आता उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणं म्हणजे आमदानी अटनी खर्च रुपया, अशा प्रकारचे बाब केल्यामुळे काय होते, तर जिथं पूर्वी 1 रुपया मार्केटमध्ये होता तिथं 1.5 रुपया मार्केटमध्ये येतो. मार्केटमध्ये येतो म्हणजे काय, तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय, सरकार आपला खर्च वाढवतो ना. हो, हे म्हणजे रस्ते जास्त बांधणं, रोड जास्त बांधणं, मग घरकुलसाठी पैसा देणं, मग डॅम बांधणं, अशा गोष्टींसाठी सरकारचा खर्च वाढला म्हणजे शासकीय खर्च वाढला. याला आपण नक्की वाढ करू शकतो, हाय पॉईंट होऊ शकतो यामध्ये. शासकीय खर्च, सरकारचा खर्च वाढला. का होईल, सरकारचा खर्च वाढला तर तो पैसा कुठे येईल. हो, सरकारला रोड बांधायचा, सिमेंट, गिट्टी सर्व काही घ्यावं लागेल ना, सरकारला फुकट येऊन झालं. सरकारचे टेंडर देऊन विकत घेतलं, मग ते टेंडर देऊन पैसा दिला, लोकांना पैसा पोचला म्हणजे काय झालं, तर सोप्या भाषेत मार्केटमध्ये जास्त पैसा आला ना. हो, मार्केटमध्ये पैसा वाढला. सरकारनं तुटीचा अर्थसंकल्प केला म्हणजे सरकारनं पैसा मार्केटमध्ये जास्त टाकला. पैसा मार्केटमध्ये जास्त आला म्हणजे मार्केटमध्ये पैशाचा पुरवठा वाढला. पैशाचा पुरवठा वाढला म्हणजे लोकांच्या हाती पैसा आला. लोकांच्या हाती पैसा आला म्हणजे लोकांचं खरेदी करणं झालं सुरू. लोकांचं खरेदी करणं झालं सुरू म्हणजे मागणी वाढली. मागणी वाढली म्हणजे किंमत वाढतेच. किंमत वाढली म्हणजे देशामध्ये
इन्फ्लेक्शन आलंच. कुठे अर्थसंकल्प शासकीय खर्चामध्ये वाढ. शासकीय खर्च वाढला, ॲटोमॅटिकच तुटीचा अर्थसंकल्प निर्माण होतो. त्याचप्रमाणे परकीय गुंतवणूक. देशामध्ये FDI वाढलं, देशामध्ये उद्योग वाढले. उद्योग वाढले म्हणजे उत्पादन वाढलं. उत्पादन वाढलं म्हणजे कच्च्या मालाची किमती वगैरे वाढायला सुरुवात, रोजगार मिळायला सुरुवात, ॲटोमॅटिकली देशामध्ये इन्फ्लेक्शन यायला सुरुवात होईल. अशाच प्रकारे खासगी खर्च. लोकांचा खासगी खर्च वाढला, मार्केटमध्ये इन्फ्लेशन निर्माण होते. खासगी खर्च कसा वाढेल? बँकांनी पैसा वाढवला. बँकांनी काय केलं? बँकांनी देशामध्ये पतनिर्मिती केली. आपल्याला माहिती आहे पतनिर्मिती कशी करतात. मी मागच्या सेशनला तुम्हाला सांगितलं. ज्यांना माहीत नसेल त्यांना जुनं सेशन एक वेळा अवश्य पाहावं, कारण जुन्या सेशनवरच पुढे पुढे जात मी हे पुढचं सेशन तयार करतोय. तर बँका पतनिर्मिती करतात आणि लोकांना कर्ज वाटतात. लोकांना कर्ज वाटतात. लोक जर कर्ज घ्यायला ते भारतीय लोक तुम्हाला माहिती आहे, कर्ज न मिळाले ते भारतीय लोक हत्ती घेतात. EMI भेटतात. हत्ती घेतात म्हणजे फक्त EMI कर्जावर भेटू दे. कर्ज कोण घेऊ कसं फेडायचं? अशा प्रकारे कर्ज घेतात. कर्ज घेतला म्हणजे लोकांच्या हाती पैसा आला, म्हणजे लोकांचा खासगी खर्च वाढला. म्हणजे ज्याला गाडी घ्यायची इच्छा नव्हती त्याला फोन करून ज्ञान हो तुम्हाला लोन पाहिजे का, क्रेडिट कार्ड आम्ही देतो, होम लोन, पर्सनल लोन, त्याला लोन घ्यायला मजबूर करतात. त्याला लोन घेतलं की त्याची क्रयशक्ती वाढली. क्रयशक्ती वाढली म्हणजे तो खर्च करतो म्हणजे खासगी खर्च वाढला. खासगी खर्च वाढला म्हणजे मार्केटमध्ये पैसा वाढला. मार्केटमध्ये पैसा वाढला म्हणजे मार्केटमध्ये तेजी यायला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे कर घट. सरकारने टॅक्स कमी केला किंवा टॅक्सचे रिटर्न दिले. सरकारकडे खूप सारा जो पैसा असतो, जमा असतो, जे आपण म्हणू शकतो की सरकारकडे ठेवी असतात, सरकारचे बॉन्ड असतात. सरकार आपले बॉन्ड विकत असते, SBI मार्फत आपले बॉन्ड विकत असते. तर सरकारने बॉन्ड काय केलं की लोकांना बॉन्ड जे आहे, जे लोकांचे बॉन्ड परत घेतले, लोकांना पैसा देऊन टाकला. का लोकांचे पैसा येईल ना. कर घट केलं, टॅक्स रेट कमी केला, कारण लोकांच्या हाती घट येईल ना. आता तुम्ही नवीन सेशन जे आता बघितलं की भारत सरकारने नुकतीच गव्हर्नमेंटने घोषणा केली की 20 लाख करोड रुपये आम्ही डेव्हलपमेंटसाठी खर्च करणार आहोत. लघु मध्यम उद्योग ते काय खर्च पुढे देणार आहे. कशा करता पैसा कुठे टाकला? पैसा टाकला मार्केटमध्ये ना हो. कारण माहिती आहे सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये इन्फ्लेक्शन दिसतंय आपल्याला. कारण साखर 30 रुपये किलो होती, 32 झाली. तेल 90 रुपये होतं, 100 रुपये झालं. आपण म्हणतो मार्केटवर तेजी आहे, तर सध्या तेजी आहे हो. हे एवढ्या तेजीचं वातावरण लॉकडाऊन पुढे संपून जाऊ द्या. ॲटोमॅटिकली लोकांच्या हाती पैसाच नसेल ना खर्च करायला. पैसाच नसेल तर ते 90 रुपये किलोचं तेल 80 रुपये किलो होऊन जाईल. तरी पण लोक विकत घ्यायला तयार नसतील ना, कारण मार्केटमध्ये येऊन जाईल रिफ्लेक्शन. कारण लोक पैशाला महत्व देऊन आले, जेवढी गरज आहे ना तेवढाच पैसा खर्च करून आले. आणि मागणी होणाऱ्या घट, येणाऱ्या अपस्फीती, मंदी येणार आहे. मग आता या मंदीवर काय करायचं? 20 लाख करोडचं पॅकेज दिलं ना हो. पॅकेज काय दिलं? पॅकेज काय दिलं? कर घट. गव्हर्नमेंट टॅक्स रेट कमी केला. ते अर्थमंत्री त्यांनी जे स्टेटमेंट दिले ना 4-5 दिवस, त्यामध्ये तुम्ही चुकून ऐकलं असेल, तुम्ही माहिती ते समजत नाही म्हणते, पण चुकून कधी पाहिलं असेल किंवा वाचलं असेल तर टॅक्स रेट कमी केला. टॅक्स रेट कमी केला गव्हर्नमेंटनं. टॅक्स रेट कमी केला काय? त्याच्यामध्ये रेट काय कमी केला? जे बाकी उद्योगपती आहेत त्याच्यासाठी किंवा त्यामुळे काय होईल? मार्केटचा पैसा जास्त येईल. अजून काय केलं? सरकारनं आपल्या शासकीय खर्चामध्ये वाढ केली. ज्याला पाहिजे काय केलं? CRR, SLR, रेपो रेट आपण पाहिलं जुने सेशन पहा. त्यामध्ये ते CRR, SLR, रेपो रेट कमी केले. त्यामुळे काय झालं की बँकेच्या जवळ पैसा वाढला, बँकेच्या तिजोरीत पैसा वाढला. बँकेच्या जवळ जास्त पैसा आला म्हणजे काय होईल? बँकेत जास्त पैसा वाढला, लोन वाढला, ज्याला पाहिजे त्याला लोन, तुम्हाला उद्योग सुरू करायचा आम्ही मदत करतो, अशी अवस्था. कशा करता? फक्त कशा करता? लोकांचा खर्च वाढला पाहिजे, सरकारचा खर्च वाढला पाहिजे. मग यासाठी काय केलं सरकारने? बॉन्ड विकायला सुरुवात केली. त्यामुळे काय होईल की जे तेजीचं चक्र यायला पाहिजे ते वापस हळूहळू करून स्टेबल व्हायला सुरुवात केली. त्याचं काय? किंमत घट, मागणी घट, पैशाचे मूल्य वाढत जाईल आणि लोक खर्च करायला तयार असणार नाही. म्हणजे सरकार ते 20 लाख करोड टाकून काय करून आलं? मार्केटमध्ये तेजी आणण्याचा प्रयत्न करून आलं.
त्यामुळे मार्केटमध्ये तेजी ही तेजी. ठीक आहे, तेजी काय आहे हे करण्यात आली. हेच सर्व कारण बरोबर सरकार आणून राहिलं. कशासाठी? मार्केटमध्ये आता लॉकडाऊनच्या नंतर पुढचे जे 6-8 महिने आहेत त्यासाठी तेजी आली पाहिजे यासाठी. म्हणून करगट, त्यामध्ये ते TDS जे कटणार आहे त्या TDS मध्ये सूट देऊन राहिले, डिमांड पूल, हा मुख्य उद्देश आहे. याला म्हणतात इन्फ्लेक्शन, याला म्हणतात तेजी. लोकसंख्या वाढल्यामुळे पण येते, काळ्या पैशामुळे पण येते, शासकीय खर्च वाढल्यामुळे पण येते, कर्जाची परतफेड सरकारने जर केली त्यामुळे पण येते, तुटीचा अर्थसंकल्प सरकारने मांडला त्यामुळे पण तेजी येते, परकीय गुंतवणूक वाढली त्यामुळे पण तेजी येते, खासगी खर्च देशामध्ये जर वाढला, खासगी लोकांचा खर्च त्यामुळे सुद्धा मार्केटमध्ये तेजी येते. पहा तुम्ही, खासगी खर्च हा शेतीप्रधान असल्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या काळामध्ये जास्त प्रमाणात खासगी खर्च वाढतो, लग्न सराईच्या काळात जास्त खर्च वाढतो, पुढे मार्केटमध्ये तेजी असते, तेजी पाहायला भेटते. हे आहे तेजीचे मागणीच्या बाजूने जे तेजी निर्माण होते त्याची कारण. पैशाचा पुरवठा यामुळे वाढतो. पैशाचा पुरवठा म्हणजे सरकार जे दर 3 महिन्याला आपण पाहिलं की बुलेटिन प्रसिद्ध करते, मार्केटचा अंदाज घेते की मार्केटमध्ये काय कंडिशन सध्या, तेजी आहे, मंदी आहे, कशा प्रकारची आहे, मग त्यानुसार पैसा वाढवायचा कमी करायचा, त्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी सरकार CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट याच्या बँक रेट याच्या दरमध्ये चेंज करते. काऊन करते? यासाठीच यामध्ये बदल करते की मार्केटमध्ये स्टॅबिलिटी राहिली पाहिजे, स्थिरता आली पाहिजे. यासाठी दुसरी बाजू आहे पुरवठ्याच्या बाजूने. आता पुरवठ्याच्या बाजूने सरकार कशा प्रकारे, म्हणजे सरकार नाही, कशा प्रकारे मार्केटमध्ये तेजी निर्माण होत असते. तर एक मान्सूनचा आधार. तर मान्सून यावेळेस बिघडलं, पाणी नाही पडलं किंवा जास्तच पडलं, सुका दुष्काळ, तर यामुळे काय होतं, किंवा एखादी कीड असेल तर एखाद्या गोष्टीचं पीक निर्माण, पीक येते यामुळे काय होतं की त्या विशिष्ट मार्केटमध्ये मग तेजी निर्माण होते. खूप वेळा भारत की एक वेळेस तुरीची डाळ नव्हती उत्पादित झाली, त्यामुळे भारताला ब्राझील, ऑस्ट्रेलियाकडून, आफ्रिकाकडून आपल्या तुरीला आयात लागली, 200 रुपये किलो लागली, त्यावेळेस तेजी आली होती. आपण कांद्याची भाव पाहतो, खूप वेळा असं होतं की कांदा 100 रुपये घेऊन जातो. आता शेतकऱ्यांचा कांदा बिचाऱ्यांचा 5 रुपये किलो लॉकडाऊनच्या काळामध्ये घ्यायला तयार नाही आहे, तीवर पाहतो मी काय कंडिशन दिसते तुम्हाला काय. आता त्यामध्ये मंदी, त्यावेळेस तेजी आलेली असते, कारण मान्सूनचा आधार. तर आणखी काही गोष्टीमध्ये असतात औद्योगिक कलह किंवा औद्योगिक समस्या त्या निर्माण होत असतात. औद्योगिक कलह निर्माण झाला. आता औद्योगिक कलह, एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये वाद झाला, कामगार आणि मालक यांच्यामध्ये वाद झाला आणि 2-3 महिने कंपनी बंद पडली, ॲटोमॅटिकली ती वस्तू प्रोडक्शन बंद पडेल ना, की तेवढ्या वस्तू मार्केटमध्ये येणार नाही आणि ॲटोमॅटिकली त्या वस्तू मार्केटमध्ये पोहोचणार नाही. मागणी तेवढीच आहे, मागणी कमी नाही झाली पण पुरवठा कमी झाला, पुरवठा कमी झाल्यामुळे मागणी तेवढीच आहे, परिणामस्वरूप किंमत वाढत जाईल, म्हणजे ॲटोमॅटिकली मार्केटमध्ये तेजी निर्माण होईल. पुरवठ्याच्या बाजूला मान्सूनचा आधार, औद्योगिक कलह, त्यानंतर नैसर्गिक आपत्ती, पूर, दुष्काळ किंवा आता आपण कोरोना इफेक्ट सुद्धा म्हणू शकतो, यामुळे पण तेजी निर्माण झाली सध्या. की आपण बघू शकतो की वस्तू उत्पादित होऊन नाही राहिल्या, मग काय, तर ती वस्तूची शक्यता गरज असेल तर तेव्हा सध्या तरी त्या वस्तूची किंमत इन्फ्लेशनच्या काळात, म्हणजे लॉकडाऊनच्या काळात त्या वस्तूची मागणी किंमत वाढलेली आहे. उदाहरणार्थ तंबाखू पहा, सिगरेट पहा, आहे ना सध्या 10 रुपयाची पुडी 50 रुपयाला होऊन राहिली, कारण सध्या उत्पादन नाही आहे आणि विक्री नाही आहे, पुरवठा होऊन नाही राहिला, साठेबाजी होऊन राहिली. त्याला आणखी एक एक्झाम्पल आपण साठेबाजी होऊ शकतो. खूप साऱ्या जणांनी सुरुवातीला काय केलं की जेवढ्या काही खाद्यपदार्थाच्या वस्तू आहेत त्यांनी साठेबाजी केली आणि साठेबाजी केल्याच्यामुळे त्या वस्तू आपल्याकडे साठवून ठेवल्या आणि आता हळूहळू करून जास्त किमतीवर त्या विकायला सुरुवात करत आहे. साठेबाजी. मान्सूनमुळे पुरवठ्याच्या बाजूने औद्योगिक कलह, साठेबाजीच्यामुळे, निर्यात वाढ झाल्यामुळे देशामध्ये जर भारताने निर्यात करून टाकली तर तो वस्तू भारतामध्ये कमी पडलं तर या वस्तूंच्या किमती सुद्धा वाढू शकतात. त्याला कॉस्ट पुश त्यामुळे आपल्या डिमांड पूल हे कॉस्ट पुश पूल त्यामुळे देशामध्ये आपण म्हणू शकतो की तेजी निर्माण होऊ शकते. तर पलीकडे पहा, तेजी म्हणजे काय, तर वस्तूंच्या किमती वाढतात परंतु मागणी कमी होत नाही,
उलट मागणी जास्त होते. लोक पैशाला महत्व न देता वस्तू व सेवाला महत्व देतात. इन्फ्लेक्शन म्हणजे काय? लोकांच्या हाती पैसा जास्त येतो, लोकांची क्रयशक्ती वाढते, देशामध्ये पैशाचा पुरवठा वाढला, ऑटोमॅटिकली तेजी निर्माण होते. त्याच्या अपोजिट पैशाचा पुरवठा कमी झाला किंवा किंमत घट झाली आणि मागणी सुद्धा कमी झाली तर त्याला आपण मंदी म्हणू, अवस्थिती म्हणू, डिफ्लेक्शन म्हणू. इकडे पैशाचं मूल्य कमी होते, पैशाला व्हॅल्यू नसते, इकडे पैशाचं मूल्य वाढते, पैशाला महत्व जास्त दिले जाते. बेस्ट एक्झाम्पल मला लॉकडाऊनच्या काळात समजलं असेल. इथं पैशाला महत्व आपण बाकी देशाला पैशाला महत्व देत नव्हतो, पण इथं आपण पैशाला महत्व जास्त देतो. जेवढे आपण साठवून तेव्हा पुढे कामात येईल. हे आहे तेजी आणि मंदी. नेमकं तेजी म्हणजे काय, मंदी म्हणजे काय, तेजीची कारणे कोणती, मंदीची कारणे कोणती? मंदीची कारणे म्हणजे याला पूर्ण ऑपोजिट मध्ये आपण म्हणू शकतो की सोप्या भाषेत किंमत घट. लोक आपल्या जवळचा पैसा खर्च करायला तयार नसतात, तो सोडायला तयार नसतात, पैशाला खूप जास्त महत्व प्राप्त होऊन जाते. ती अवस्था म्हणजे मंदीची अवस्था, जी आता येणार आहे लॉकडाऊनच्या नंतर. असं भाकीत केलं गेलं आहे की डिफ्लेक्शन येईल पूर्ण जगामध्ये, पूर्ण जग हे मंदीच्या घरामध्ये जाईल असं भाकीत केलेलं आहे. काय होईल ते आता पुढे आपण पाहणार. जर आपण या तिथे जाऊ तर सध्या तरी वातावरणात आपण थोडीफार इन्फ्लेक्शन पाहायला मिळते. तर आपण त्यामध्ये मग चालणारी स्थिती, रांगती स्थिती, धावणारी स्थिती, घोडदौड स्थिती, त्याला आपण बेसुमार स्थिती या सुद्धा बघितलं आणि कशा प्रकारे त्याची निर्माण होते ते बघितलं. तर आपल्याला ह्या पुढे जे आहे ते बघायचं आहे नेमक्या तेजीच्या संकल्पना कोणत्या कोणत्या आहेत, म्हणजे इन्फ्लेक्शन संबंधी आणखी कोणत्या कोणत्या काही संकल्पना आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. तर त्या संकल्पनांच्या मध्ये आपण जे पाहणार आहोत त्या संकल्पना म्हणजे नेमकं कोणी कोणी या तेजीबद्दल काय म्हटलेलं आहे. तर ब्रिज नरेश नावाचे जे अर्थतज्ञ आहेत ते याला म्हणतात तेजी म्हणजे दरोडेखोर. तेजी म्हणजे दरोडेखोर. दरोडेखोर म्हणजे तेजी म्हणजे साठेबाजी जास्त वाढते. समजा एखाद्या वस्तूची पुरवठा एकदम थांबलेला आहे तर तुमच्याकडे तो वस्तू आहे तर जास्त करून व्यापारी काय करतात, साठवून ठेवतात. किंमत 10 रुपयाला 15 रुपये होऊ द्या, 16 रुपये होऊ द्या, 20 रुपये मग विकला काढतात. म्हणून ब्रिज नरेश काय म्हणतात तेजी म्हणजे दरोडेखोरी. एक प्रकारे दरोडेखोरी आहे की जास्त किमतीने वस्तू विकल्या जातात. केन्स म्हणतात की मागणीच्या बाजूने तेजी निर्माण होते. तेजी निर्माणाचं कारण कोणतं, तर मागणीची बाजू आहे तेजी निर्माणाचं. तर केन्सच्या मध्ये जे पैशाची मागणी जी केली जाते ती दैनंदिन हेतू, भविष्य तरतूद, भविष्याचे तरतूद आणि आकस्मिक. केस म्हणतो मागणीची बाजू, जे स्थिती निर्माण होते ते मागणीच्या कारणामुळे निर्माण होते. तर लोक पैशाची मागणी काय करतात, तर दैनंदिन व्यवहार हेतूसाठी, भविष्याच्या हेतूसाठी आणि आकस्मिक निधीसाठी लोक पैशाची मागणी करत असतात असं म्हणणं आहे प्राध्यापक केस. त्यानंतर याचप्रमाणे प्राध्यापक वायझर काय म्हणतात की चलन पुरवठामुळे वाढल्यामुळे देशामध्ये तेजी निर्माण होत असते असं म्हणतात वायझर. प्राध्यापक वायझरचं म्हणणं आहे की चलन पुरवठा म्हणजे देशामध्ये पैशाचा पुरवठा वाढला की देशामध्ये तेजी निर्माण होते. अशा प्रकारचं वायझर यांचं म्हणणं आहे. त्यानंतर फिलिप्स नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी आपला फिलिप्स नावाचा एक वक्र तयार केला आहे, तो आपण पूर्वी पाहिलेला आहे. फिलिप्स वक्र आपल्याला काय म्हणतो, चलनवाढ व बेकारी. आपण बेकारी त्याला पाहिलेला आहे. चलनवाढ व बेकारी यांच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. हे प्रश्न असे पेपरला येतात बरं. कोणी म्हटलं होतं किंवा कोणाचं म्हणणं आहे, कोणाचं वाक्य आहे, अशा प्रकारचे विचारले जातात. फिलिप्स वक्र काय इंडिकेट करते, चलनवाढ बेकारी हे व्यस्त प्रमाणात असते. चलनवाढ होत गेली तर बेकारी कमी कमी होत जाईल, एम्प्लॉयमेंट वाढायचं. पुढे कसं आहे सांगेल मला. आणि याच्यामध्ये आणखी एक व्यक्ती असं म्हणतो की जो कराचा दर आहे,
कराचा दर, त्यामधून महसूल निर्मिती होत असते. म्हणजे जेवढं चलन वाढवत जाईल तेवढं महसूल निर्मिती होत जाईल, असं ऑर्थर यांचं म्हणणं होतं. तर गृहीत गणेश काय म्हणतात, तेजीमध्ये जरुरी खूप. केस काय म्हणतात, मागणीची बाजू. मागणीची बाजू काय केली जाते, दैनंदिन व्यवहार तो भविष्य तरतूद आकस्मिक निधीसाठी वापरला जातो. तर फिलॉसॉफी काय म्हणतो, चलन वाढव बेकारी यांच्यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. अशा प्रकारचं हे आपण फक्त तेजी म्हणजे काय हे बघितलं आणि तेजी निर्माणाची कारणे याचा आपण आज अभ्यास केला. तेजी म्हणजे अशी अवस्था की वस्तूंच्या किमती वाढतात तरी पण लोक वस्तू विकत घेतात, देशामध्ये पैशाचा पुरवठा वाढतो, तेजी. अवस्फीती डिफ्लेक्शन म्हणजे पैशाचा पुरवठा कमी होतो, पैशाचा पुरवठा कमी झाल्यामुळे लोक पैशाचं मूल्य जास्त करतात, लोक पैशाला जास्त महत्त्व देतात, वस्तू सेवांच्या तुलनेमध्ये पैशाला महत्त्व दिले जाते, किंमत घटते तरी पण मागणी घटते, म्हणजे लोक किंमत घटल्यावरही ती वस्तू विकत घ्यायला तयार नसतात कारण तेवढी त्यांच्याकडे क्रय शक्ती नसते. अशा अवस्थेला आपण अपस्फीती किंवा डिफ्लेक्शन असं म्हणू शकतो. ओके, तर पुढच्या सेशनमध्ये आपण याला संकल्पना कोणत्या कोणत्या त्या पाहणार आहोत आणि त्याप्रमाणे इन्फ्लेशन डिफ्लेशनचं चक्र आहे ते चक्र पाहणार आहोत आणि कसं स्टॅबिलिटी दिलं जाते, याचा इफेक्ट कोणाकोणावर, कोणत्या कोणत्या उद्योगावर काय काय पडतो, कोणत्या कोणत्या क्षेत्रावर काय काय पडतो ते आपण पाहणार आहोत. राज्यसेवेच्या दृष्टीने हा टॉपिक अतिशय महत्त्वपूर्ण आहे, अभ्यासावाच लागेल आणि तसंही जनरल नॉलेजसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अर्थशास्त्रामध्ये एका टॉपिकवर दुसरा टॉपिक हा अवलंबून आहे हे समजलं तर त्याची लिंक आपल्याला लावता येते आणि 20 ते 30% प्रश्न हे अर्थशास्त्राचे आकलन कौशल्यावर असतात की नेमकं तुम्हाला ते किती स्पष्टपणे अर्थशास्त्र समजलेलं आहे यावर अवलंबून असतात. म्हणून लर्निंग, पाठांतर, भोकमपट्टी, फालतू आयटम न करता अर्थशास्त्र समजून घेण्यावर भर द्या. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. घरी राहा, सुरक्षित राहा. तोपर्यंत गुड बाय.